नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही सुंदर अशी डॉयली बनवायला शिकणार आहोत आणि ही डॉयली बनवण्यासाठी 2 रंगाची मी लोकर वापरलेली आहे। ही डॉयली बनवण्यासाठी मला 100 ग्रॅम एवढी ही पांढरी लोकर लागली आणि 18 ग्रॅम ही गुलाबी लोकर मी वापरलेली आहे आणि 2.5 mm चं क्रोशे हुक वापरलेलं आहे। चला तर आपण ही डॉयली आता बनवायला घेऊयात। फूल कसं विणायचं ते आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं आहेच आणि जर नसेल पाहिलं तर नक्की पहा। ह्या फुलाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा हे फूल कसं विणायचं। तर हे फूल विणून झाल्यानंतर मी मागच्या बाजूला पुन्हा इथे असे लूप बनवलेले आहेत। जसे आधी आपण फूल विणताना केले तसेच 5 चेनचे हे लूप बनवून घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पुढचं विणकाम करायचं आहे आणि ह्याच्या पुढे विणायला मी पांढऱ्या रंगाची लोकर वापरत आहे। हे जे मागे आपण लूप बनवलेले आहेत त्यातल्या कोणत्याही एका लूपमध्ये आपण लोकर जोडून घ्यायची आहे। मी पांढरा रंग वापरते, तुम्ही कोणतीही रंगसंगती वापरू शकता। तर मी ही पांढरी लोकर जोडून घेतलेली आहे ह्या मागच्या लूपमध्ये। आता ह्या लूपमध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे। तर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। सेम त्याच लूपमध्ये आणखी 3 खांब घालायचे, एकूण 4 खांब घालायचे आहेत। 2 3 आणि हा एक 4। हे 4 खांब झाले की इथे 1 2 3 3 चेन घ्यायच्या आणि पुन्हा सेम लूपमध्ये 1 खांब, अशा प्रकारे। त्यानंतर काय करायचं, पुन्हा पुढच्या लूपमध्ये जायचं। हा लूप झाला, आता पुढच्या लूपमध्ये 4 खांब, 1 2 3 4 3 चेन आणि त्याच लूपमध्ये आणखी 1 खांब। पुढच्या लूपमध्ये जायचं, 1 2 3 आणि 4 खांब, 3 चेन आणि 1 खांब। ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे आपल्याला। प्रत्येक लूपमध्ये 4 खांब, 3 चेन आणि 1 खांब। मग पुढच्या लूपमध्ये जायचं, 4 खांब, 3 चेन, 1 खांब। तर हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया। हा राऊंड इथे पूर्ण झाला। आता हा जो पहिला खांब आहे याच्यावर क्लोज करायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 चेन घ्यायचे आहेत आणि ह्या इथल्या पहिल्या खांबावर सिंगल क्रोशे घालून क्लोज करायचं। त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 चेन घ्यायचे आहेत। हा जो जोड आहे हा हा इथे 1 खांब आहे आणि इथे 4 खांब आहे, त्याच्यामधला जोड आहे इथे एक सिंगल क्रोशे। पुन्हा 7 चेन, ह्या पहिल्या खांबावर सिंगल क्रोशे, 7 चेन, इथे सिंगल क्रोशे। ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। हा राऊंड इथे
पूर्ण झालेलं आहे. जिथून सुरुवात केली होती इथेच आपण क्लोज करायचं आहे. त्यानंतर स्लिप स्टिच घेऊन आपण ह्या लूपच्या मध्ये यायचं आहे. अशा प्रकारे इथे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 चेन घ्यायचे आहेत. आणि हा जो आता 7 चेनचा लूप आहे त्यातल्या 1 2 3 4 चौथ्या चेनवर सिंगल क्रोशे म्हणजे मिडलला सेम 9 चेन. ह्या लूपच्या मिडलला इथे चौथ्या चेनवर सिंगल क्रोशे. 9 चेन सिंगल क्रोशे असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता इथून आपण सुरुवात केली होती इथेच आपण क्लोज करूयात. पुन्हा एकदा ह्या लूपवर स्टिच घेऊन आपण इथे मिडलला येऊया. 1 2 3 4 5 इथे मिडलला आल्यानंतर 9 चेन. ह्या राऊंडमध्ये देखील 9 चेन घ्यायचे आहेत आणि ह्या मिडलच्या चेनवर सिंगल क्रोशे. 9 चेन. ह्या मिडलच्या चेनवर सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. 9 चेन सिंगल क्रोशे 9 चेन सिंगल क्रोशे. हा राऊंड इथे पूर्ण झाला. आता जिथून आपण सुरुवात केली होती ह्याच ठिकाणी क्लोज करून घेऊया. आता ही लोकर मी इथे कट करत आहे. इथून आपण दुसरा रंग लावूया. आता पुन्हा ही लोकर लावते. ह्याच्यातल्या कोणत्याही एका जॉईंटवर आपण ही लोकर जोडून घेऊया. दोन 3 आणि 4 असे 4 खांब घेतले आपण ह्या जॉईंटवर. त्यानंतर काय करायचं, हा लूप आहे ना ह्या लूपवर आपण असं एक सिंगल क्रोशे घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा ह्या जॉईंटवर 4 खांब. 1 2 3 4. हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये इथे असा सिंगल क्रोशे. तीन चेन. ह्या जॉईंटवर 4 खांब. ह्या लूपवर सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. तर 3 चेन घ्यायचे आहेत. ह्या जॉईंटवर 4 खांब सिंगल क्रोशे. 3 चेन 4 खांब सिंगल क्रोशे असा हा राऊंड आपण पूर्ण करू. हा राऊंड इथे पूर्ण झाला. 3 चेन आणि ह्या 3 चेनच्या पहिल्या
खांबावर क्लोज करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला पांढरा रंग लावून घ्यायचा आहे. आता ह्यातल्या कोणत्याही एका गॅपमध्ये आपण लोकर लावून घ्यायची आहे. हा जो 3 चेनचा गॅप आहे इथे पांढरे लोकर लावून घेतलेली आहे मी. आता आपल्याला इथे 11 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 चेन घेतल्यानंतर हा पुढचा गॅप आहे इथे सिंगल क्रोशे. सेम 11 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ह्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे. सेम 11 चेन सिंगल क्रोशे 11 चेन सिंगल क्रोशे असा हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. जिथून सुरुवात केली होती इथेच आपल्याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ही जी 11 चेन आहे 11ची चेन आहे त्याच्या मिडलवर यायचं आहे. स्लिप स्टिच घेत जायचं त्याच्यावर. 1 2 3 4 आणि 5. ह्या 5व्या चेनवर आपल्याला आता विणायचं आहे. इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर 1 2 3 3 चेन आणि त्याच ठिकाणी 1 खांब. अशा प्रकारे हा लूप तयार करायचा आहे ह्या चेनच्या मिडलला. त्यानंतर इथे 1 2 3 4 5 5 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा ह्या लूपच्या मिडलला इथे 1 खांब 3 चेन आणि त्याच ठिकाणी दुसरा खांब. अशा प्रकारे 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. ह्या लूपच्या मिडलला इथे 1 खांब 3 चेन आणि 1 खांब. ह्या प्रकारे लूप विणून घ्यायचे आहेत. आता पुन्हा इथे 5 चेन इथे मिडलला 1 खांब 3 चेन 1 खांब. 5 चेन इथे मिडलला 1 खांब 3 चेन 1 खांब. अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. हा राऊंड इथे पूर्ण झाला. ह्या 5 चेन घेतलेल्या शेवटच्या 1 2 3 तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करूया. 6 चेन घेतल्या होत्या आपण 3 चेन खांबाच्या आणि 3 टर्निंगच्या. तर ह्या तिसऱ्या खांबावर आपण क्लोज करू. त्यानंतर एक स्लिप स्टिच घेऊया आणि ह्या मधल्या चेनवर. आता ह्या मधल्या चेनवर पुन्हा एकदा 1 2 3 हा झाला आपला खांब. 4 5 6 ह्या मधल्या 3 चेन झाल्या आणि त्याच ठिकाणी दुसरा खांब. 1 खांब 3 चेन 1 खांब असा हा लूप पुन्हा इथे तयार केला. आता इथे घ्यायचे आहेत 6 चेन. 1 2 3 4 5 6 6 चेन. ह्या मधल्या चेनवर पुन्हा लूप 1 खांब 3 चेन 1 खांब. 6 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 ह्या लूपच्या मध्ये लूप म्हणजे ह्या मधल्या चेनवर आपण इथे 3 चेन घेतल्या होत्या. 1 2 3 तर मधल्या चेनवर 1 खांब
3 चेन, 1 खांब, 6 चेन, ह्या लूपच्या मधल्या चेनवर लूप, 6 चेन, लूपच्या मधल्या चेनवर लूप. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्या. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे आल्यावर 1 2 3 तिसऱ्या चेनवर आपण क्लोज करून घेऊन घ्यायचं आहे. त्यानंतर स्लिप स्टिच घेऊन मिडलच्या चेनवर यायचं आहे. स्लिप स्टिच आणि ही मिडलची चेन. ह्या मिडलच्या चेनवर आल्यावर पुन्हा एकदा लूप तयार करायचा आहे. तर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्यानंतर मिडलला इथे 1 2 3 4 आणि 5 चेन घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याच ठिकाणी 1 खांब. अशा प्रकारे हा लूप तयार करायचा आहे. त्यानंतर इथे घ्यायचे आहे 7 चेन. 1 2 3 4 5 6 7. ह्या लूपच्या मिडलला 1 खांब, 5 चेन, 1 2 3 4 5 आणि त्याच ठिकाणी 1 खांब. अशा प्रकारचा लूप तयार होईल. पुन्हा घ्यायचे आहे 7 चेन. 1 2 3 4 5 6 7. ह्या लूपच्या मिडल चेनवर लूप, 1 खांब, 1 2 3 4 5 चेन आणि त्याच ठिकाणी दुसरा खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. तर इथे पुन्हा 7 चेन येणार आहेत आणि ह्या लूपमध्ये लूप, 1 खांब, 5 चेन, 1 खांब. पुन्हा 7 चेन, ह्या लूपमध्ये 1 खांब, 5 चेन, 1 खांब असा लूप. तर हे लूप आपण बनवून घेऊया आणि हा राऊंड पूर्ण करूया. हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 1 2 3 तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या लूपच्या मध्ये यायचं आहे. आता ह्या लूपमध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 5 6 आणि 7. 7 खांब घालायचे आहेत. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. इथल्या मिडलच्या चेनवर सिंगल क्रोशे, किंवा ह्या लूपवर सिंगल क्रोशे घेतला तरी चालेल. अशा प्रकारे पुन्हा 3 चेन, ह्या लूपमध्ये 7 खांब, 1 2 3 4 5 6 7. 3 चेन, ह्या लूपवर सिंगल क्रोशे, 3 चेन, 7 खांब. ह्या लूपमध्ये 7 खांब येणार आहेत. पुन्हा 3 चेन घेऊन इथे सिंगल क्रोशे, 3 चेन, ह्या लूपमध्ये 7 खांब, 3 चेन, इथे सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ. इथे पूर्ण झाला. हे शेवटच्या 3 चेन, ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. त्यानंतर स्लिप स्टिच घेऊन आपण या दुसऱ्या खांबावर यायचं आहे. आता हे 7 खांब आहेत, त्यातले 5 खांब आपल्याला एकत्र विणायचे आहेत. त्यासाठी 1 2 हा आपला अर्धा खांब, पहिला खांब स्किप केलेला आहे आपण. 2 चेनचा अर्धा खांब, हा दुसरा खांब,
तिसरा, चौथा, आणि हा पाचवा. हा एक खांब स्किप केलेला आहे. आता हे 5 खांब आपल्याला असे एकत्र क्लोज करायचे आहेत. त्यानंतर इथे घ्यायचे आपल्याला 14 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 चेन घेतल्यानंतर आता इथे हा एक खांब स्किप करायचा. दुसरा अर्धा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. पहिला खांब स्किप केला आणि मधले 5 खांब घेतलेले आहेत एकत्र, आणि हा शेवटचा खांब 7वा खांब स्किप केलेला आहे. आता हे एकत्र क्लोज करायचे. पुन्हा 14 चेन. चेन घेतल्यावर पहिला खांब स्किप करायचा, मधले 5 खांब एकत्र विणायचे, शेवटचा खांब स्किप. 14 चेन, 5 खांब एकत्र, 14 चेन, 5 खांब एकत्र, असा हा संपूर्ण राऊंड विणून घ्यायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. इथे क्लोज करून हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे क्लोज करून मी ही लोकर इथे कट करून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा ही गुलाबी लोकर जोडून घ्यायची आहे. हा जॉईंट आहे, इथेच जोडते मी. आता इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी एक खांब, असे 2 खांब झाले. त्यानंतर ह्या जे 14 चेन आहेत त्याच्यावर आपल्याला खांब घालायचे आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 हे 7 खांब घालून झाल्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पुढच्या 7 चेनवर एक एक खांब. 1 2 3 4 5 6 आणि शेवटचं एक 7. त्यानंतर हा जो जॉईंट आहे ह्या जॉईंटमध्ये 2 खांब. पुढे ह्या ज्या 14 चेन आहेत त्यातल्या 7 चेनमध्ये खांब, 3 चेन, पुन्हा 7 खांब. ह्या जॉईंटवर 2 खांब. 7 खांब, 3 चेन, 7 खांब. ह्या जॉईंटवर 2 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे क्लोज करून आपण ही लोकर कट करून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला पांढरा रंग लावून घ्यायचा आहे. आता काय करायचं, आपण ही जी पाकळी बनवलेली आहे 5 खांब एकत्र क्लोज करून त्याच्यावर आपण असे 2 खांब घातले होते.
प्रत्येक ठिकाणी 2 खांब घातलेले आहेत. तर ह्या 2 खांबांच्या मध्ये आपण ही लोकर लावून घेऊया. या पाकळीच्या वर हे जे 2 खांब आहेत ह्याच्यामध्ये तर इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घालायचे आहेत. 1 2 3 खांब झाले. आता इथे घ्यायचे आहेत पुन्हा 7 चेन. 1 2 3 4 5 6 7 चेन घेतल्या. हा जो गॅप आहे आपण 7 खांब 3 चेन 7 खांब केलं होतं, तर 3 चेनचा हा गॅप आहे. ह्या गॅपमध्ये घ्यायचा एक सिंगल क्रोशे. पुन्हा 7 चेन. 1 2 3 4 5 6 7. ह्या 2 खांबांच्या मध्ये ह्या पाकळीवर 2 खांब आहेत त्याच्यामध्ये 3 खांब. 1 2 3 7 चेन. ह्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण मिळून घ्यायचा आहे. तर 7 चेन ह्या 2 खांबांच्या मध्ये 3 खांब, 7 चेन सिंगल क्रोशे, 7 चेन 3 खांब, 7 चेन सिंगल क्रोशे, असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. आता हा संपूर्ण राऊंड मिळून झालेला आहे. ह्या शेवटच्या 7 चेन घेतल्या. हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे याच्यावर क्लोज करायचा आहे. त्यानंतर इथे काय करायचं, 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब घालायचा. म्हणजे ह्या पहिल्या खांबावर आपण 2 खांब घातले. मधल्या खांबावर 1 खांब घालायचा आणि ह्या तिसऱ्या खांबावर पुन्हा 2 खांब. 1 2. आता हे 3 खांब होते त्याचे आपले 5 खांब झाले. तर इथे घ्यायचे आहेत 1 2 3 4 आणि 1 5. 5 चेन. 5 चेन घेतल्यानंतर हा जो सिंगल क्रोशे आहे त्याच्या आधीच्या चेनवर 1 खांब घालायचा. सिंगल क्रोशेवर 1 खांब आणि नंतरच्या ह्या चेनवर 1 खांब. अशा प्रकारे इथे 3 खांब झाले. पुन्हा 5 चेन. 1 2 3 4 5. पहिल्या खांबावर 2 खांब, दुसऱ्या खांबावर 1 खांब आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब. पाच चेन घ्यायच्या. यातल्या पहिल्या चेनवर 1 खांब, सिंगल क्रोशेच्या वर 1 खांब आणि बाजूच्या चेनवर 1 खांब. 5 चेन. या प्रकारे हा राऊंड पूर्ण करूया आपण. 5 चेन आता घेतल्यानंतर हे 3 खांब आहेत त्याचे 5 होतील. पहिल्या खांबावर 2, मधल्यावर 1 आणि शेवटच्यावर 3 असे 5 चेन. पुन्हा ह्या सिंगल क्रोशेजवळ 3 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. 3 चेनच्या हा पहिल्या खांबावर आपण क्लोज करायचा आहे.
त्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब घालायचा आहे. 2 खांब झाले. आता मधल्या 3 खांबांवर एक एक खांब. 1 2 3 आणि शेवटच्या खांबावर 2 खांब. 1 2. इथे 3 होते, त्याचे 5 झाले, इथे 7 झाले. इथे पुन्हा 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. त्यानंतर हा जो पहिला खांब आहे ह्या पहिल्या खांबावर सिंगल क्रोशे. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 चेन घेतलेले आहेत. हा शेवटचा खांब आहे, ह्याच्यावर सिंगल क्रोशे. 5 चेन. 1 2 3 4 5. पहिल्या खांबावर 2 खांब. मधल्या 3 खांबांवर एक एक खांब. शेवटच्या खांबावर 2 खांब. पाच चेन. ह्या पहिल्या खांबावर सिंगल क्रोशे. 11 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ह्या खांबावर 3 खांब आहेत, त्यातल्या शेवटच्या खांबावर सिंगल क्रोशे. पुन्हा 5 चेन. ह्या प्रकारेच पुढे विणायचं आहे. आता 5 चेन घेतलेले आहेत. पहिल्या खांबावर 2 खांब, मधल्या खांबावर एक एक खांब, शेवटच्या खांबावर 2 खांब, असे हे 7 खांब. पुन्हा 5 चेन. इथे सिंगल क्रोशे. पहिल्या खांबावर सिंगल क्रोशे. 11 चेन आणि ह्या खांबावर सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. पूर्ण झालेला आहे. ह्या शेवटच्या 5 चेन घेतलेल्या आहेत. 3 चेनच्या ह्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. पुन्हा एकदा 1 2 3. 3 चेन हा झाला आपला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब घालायचा आहे. पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. आता हे 3 चे 5, 5 चे 7 झालेले. आता हे 7चे 9 खांब होतील. मधल्या प्रत्येक खांबावर एक एक खांब आणि हा जो शेवटचा खांब आहे ह्या खांबावर घ्यायचे आहेत 2 खांब. त्यानंतर पुन्हा 5 चेन घ्यायचे आहेत. आता ही जी 11ची चेन आहे ह्याच्यातली एक चेन सोडून दुसऱ्या चेनवर आपण क्लोज करूया. पुढच्या 7 8 इथली एक स्किप होईल. इथपर्यंत इथली एक स्किप झाली, इथली एक, म्हणजे एकूण 9 खांब आपले 9 ज्या चेन आहेत त्याच्यावर आपले सिंगल क्रोशेट येतील. आता एका याच्यावर झालेलं आहे. पुढच्या चेनवर सिंगल क्रोशेट घेत जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8.
आता हे 8 सिंगल क्रोशेट झाले. इथली एक चेन स्किप झालेली आहे. पुन्हा 5 चेन घ्यायच्या. पहिल्या खांबावर 2 खांब, पुढच्या सगळ्या खांबांवर एक एक खांब, शेवटच्या खांबावर 2 खांब. पुन्हा 5 चेन घ्यायच्या. ह्या 11 चेनपैकी एक चेन स्किप करून पुढच्या सगळ्या चेनवर सिंगल क्रोशे घेत जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे एक चेन स्किप झालेली आहे. पुन्हा 5 चेन, ह्या प्रकारे हा पूर्ण राऊंड मिळून घ्यायचा आहे. आता इथे पहिल्या खांबावर 2 खांब, मध्ये एक एक खांब, शेवटच्या खांबावर 2 खांब, असे 9 खांब येतील. पुन्हा 5 चेन, एक चेन स्किप करून सगळ्या चेनवर सिंगल क्रोशे. इथली एक चेन स्किप होईल. 5 चेन, खांबावर खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. हा राऊंड आता इथे पूर्ण झालेला आहे. हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे इथे क्लोज करायचा आहे. आता काय करायचं आहे, 1 2 3 हा झाला आपला खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर खांब. आता हे 9 खांब आहेत, तिथे आपले 9 खांब होतील. हा 3 चेनचा पहिला खांब झालेला आहे. 2 3 4 5 6 7 8 9. ह्या वेळेत देखील इथे आपण 9 खांब घेतलेले आहेत. तर इथे 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे 7 सिंगल क्रोशे आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब, असे 7 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. आता हे 7 खांब झाले की पुन्हा एकदा 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. हे 9 खांब आहेत, त्याच्यावर 9 खांब. 1 2 3 4 5 6 7 8 1 9. त्यानंतर 5 चेन. हे 7 सिंगल क्रोशे आहेत, त्याच्यावर 7 खांब, 5 चेन, 9 खांब, 5 चेन, 7 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. आता हा राऊंड देखील इथे पूर्ण झालेला आहे. हा जो पहिला खांब आहे 3 चेनचा, ह्याच्यावर क्लोज करायचा आहे.
त्याच्यानंतर आपल्याला ह्या दुसऱ्या खांबावर यायचं आहे. दुसऱ्या खांबावर आल्यावर 1 2 3 हा झाला खांब. आता इथून खांब कमी होत जाणार आहेत. 2 3 4 5 6 आणि हा एक 7. ह्याच्या आधीच्या राऊंडमध्ये हे 9 खांब होते, ते आता 7 झाले. इथे येणार आहेत पुन्हा 5 चेन. 1 2 3 4 5. आता हे जे 7 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब घ्यायचा आहे तसाच, फक्त मध्ये एक एक चेन घ्यायची आहे. जसं एक खांब, एक चेन, हा दुसरा खांब, एक चेन, तिसरा खांब, एक चेन, चौथा खांब, एक चेन, पाचवा खांब, एक चेन, हा 6वा खांब, एक चेन आणि हा 7वा खांब. अशा प्रकारे हे 7 खांब आहेत तसेच घातले आपण. पुढे 5 चेन. 1 2 3 4 5. एक खांब स्किप करायचा आणि पुढच्या खांबावर खांब. आता इथे 7 खांब येतील. आजूबाजूचे एक एक खांब स्किप होणार आहे, जसं इथे केला तसाच. पुन्हा 5 चेन, एक खांब, एक चेन, एक खांब, एक चेन, असे हे 7 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचे. आता आपला हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 3 चेनच्या खांबावर क्लोज करायचं आहे. त्यानंतर पुढच्या खांबावर जायचं आहे. म्हणजे इथे आपण एक खांब स्किप केला. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3 4 आणि 5. हा खांब आपण स्किप केला. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे 5 चेन जे आहेत त्या आहेत तशाच घ्यायच्या. 1 2 3 4 5. त्यानंतर हा जो खांब आहे पहिला, ह्या खांबावर एक अर्धा खांब आणि दुसऱ्या खांबावर एक खांब, असे हे 2 खांब आपल्याला एकत्र विणून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. त्यानंतर इथे 2 चेन घ्यायच्या. ह्या खांबावर आपण खांब घेतलेला होता, त्याच खांबावर पुन्हा एकदा एक अर्धा खांब आणि पुढच्या खांबावर खांब, असे हे 2 खांब एकत्र क्लोज करायचे. म्हणजे असा व्ही सारखा आकार येईल. सेम 2 चेन, याच खांबावर एक अर्धा खांब, पुढच्या खांबावरचा खांब आणि दोन्ही एकत्र क्लोज करायचे. 2 चेन, अर्धा खांब, पुढच्या खांबावर अर्धा खांब आणि दोन्ही एकत्र क्लोज करायचे. 2 चेन, अर्धा खांब, पुढच्या खांबावरचा अर्धा खांब आणि दोन्ही एकत्र क्लोज करायचे. ह्याच्या पुढे 1 2 3 4 5. 5 चेन घ्यायच्या, जसे इथे घेतल्या होत्या तशाच. 5 चेन झाल्यानंतर पुन्हा एकदा इथे एक खांब स्किप करून पुढच्या खांबावर खांब. 1 2 3 4 आणि 5.
5 चेन घ्यायच्या. पुन्हा एकदा ह्या खांबावर अर्धा खांब, पुढच्या खांबावरचा अर्धा खांब आणि दोन्ही खांब एकत्र विणायचे. 2 चेन, त्याच खांबावर अर्धा खांब, म्हणजे पुढच्या खांबावर अर्धा खांब, दोन्ही एकत्र क्लोज करायचे. 2 चेन, हे जसं विणलं तसंच ही बाजू विणून घ्यायची. पुढे पुन्हा 5 चेन, हे 5 खांब, असा हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे क्लोज करून घ्यायचा आहे. आता ही लोकर मी इथे कट करत आहे. आता आपल्याला शेवटची बॉर्डर विणून घ्यायची आहे. आता ही शेवटची बॉर्डर विणण्यासाठी हे जे 5 खांब आहेत त्यातला एक खांब स्किप करून दुसऱ्या खांबावर मी हे लोकर जोडून घेते. अशा प्रकारे इथे 1 2 चेन, 2 चेन म्हणजे हा आपला अर्धा खांब झाला. आता दुसऱ्या खांबावर हा अर्धा खांब आणि तिसरा खांब, हे 3 खांब एकत्र करायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे हे 3 खांब आपण एकत्र विणलेले आहेत. ह्याच्या पुढे घ्यायच्या 1 2 3 4 5 चेन. 5 चेन घेतल्यानंतर हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये असेच 3 खांब एकत्र विणायचे. 1 2 3. 3 खांब एकत्र विणले. 2 चेन, इथे 1 2 3 4 5 चेन, 5 चेनचं पिकॉट बनवायचं इथे. अशा प्रकारे पुन्हा 2 चेन. आता ह्या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 खांब एकत्र. 1 2 3. 2 चेन, 5 चेनचा पिकॉट किंवा मुखरी 1 2 3 4 5. पुन्हा 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब एकत्र. 1 2 3. 2 चेन, 5 चेनची मुखरी. 2 चेन, 3 खांब एकत्र. 2 चेन, 5 चेनची मुखरी. 2 चेन, 2
आता 1 2 3 4 5 अशा इथे पाकळ्या तयार होतील. 5 चेन घेतलेल्या आहेत. इथे एक खांब स्किप करायचा आणि पुढचे 3 खांब एकत्र विणायचे. 1 2 3 5 चेन. आता 5 चेन घेतल्यानंतर पुन्हा ह्या गॅपमध्ये 3 खांब एकत्र विणायचे. 2 चेन, 5 चेनची मुखरी, 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब एकत्र, 2 चेन, 5 चेनची मुखरी, 2 चेन. अशा प्रकारे ह्या ज्या पाकळ्या बनवल्या अशाच पाकळ्या इथे बनवून घ्यायच्या. मग 5 चेन, इथले 3 खांब एकत्र विणायचे. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. आणि आता हा राऊंड देखील इथे पूर्ण झालेला आहे. इथे सुरुवात केली होती इथेच आपण क्लोज करून घेऊया. आणि ही लोकर कट करूया. तर सुंदर अशी आपली ही डॉयली तयार झालेली आहे. आता ही डॉयली किती मापाची झाली आहे ते पाहूया आपण. आपण जर इथून अशी मोजली तर 28 इंच डायमीटरची अशी ही डॉयली तयार झालेली आहे. आणि ही डॉयली तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा. असं कमेंट करून मला सांगा तुम्हाला ही डॉयली आवडली की नाही आवडली. आणखी तुम्हाला काय काय बनवलेलं आवडेल ते देखील सांगा. धन्यवाद.